नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महापारेषणच्या सहाय्यक तंत्रज्ञ या पदाविषयी, त्याचप्रमाणे एकंदरीत महापारेषणच्या भरतीविषयी महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आपल्याकडे संचालक मानव संसाधन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचे अपडेट उपलब्ध आहे आणि या अपडेटच्या बेसवरती किंवा या अपडेटच्या अनुषंगाने आपण सहाय्यक तंत्रज्ञ या पदाच्या भरतीबाबत काय काय निर्णय घेण्यात आलेले आहे याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर 3 वर्षे कंत्राटी भरतीविषयी काय निर्णय झाला याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। 3 वर्षे कंत्राटी भरती म्हणजे ज्याप्रमाणे महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या पदाकरता 3 वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करावं लागतं आणि या 3 वर्षामध्ये त्यांना पगार सुद्धा कमी असतो। त्याचप्रमाणे आपण सर्वांना माहिती असेल, जर तुम्ही आपल्या चॅनलवरचे जुने व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहिती असेल की महापारेषणमध्ये सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदांना विद्युत सहाय्यक पारेषण या नावाने नवीन भरती मध्ये उल्लेख केला जाणार आहे आणि त्यानुसार ही पदे सुद्धा 3 वर्षाच्या कंत्राटी तत्वावरती भरल्या जाणार आहेत। त्यावरती सुद्धा महापारेषण प्रशासनाने काय निर्णय दिलेला आहे त्याविषयी सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर पुढचा मुद्दा मित्रांनो, की सध्या महापारेषण कंपनीमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी यांना प्राधान्य देण्याबाबत काय निर्णय झालेला आहे किंवा कशा पद्धतीने त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की महाट्रान्सको, महाजेनको, महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये होऊ घातलेल्या भरत्यांविषयी किंवा झालेल्या भरत्यांविषयी आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। एकदम छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा चर्चात्मक स्वरूपातून आणि एकंदरीत घडत असलेल्या घडामोडीवरून अपेक्षित असलेल्या घटना काय असणार आहे, भरतीविषयी काय निर्णय होणार आहे याविषयी आम्ही निरंतरपणे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये तंत्रज्ञ या संवर्गातील पदाकरता आवश्यक असलेले अभ्यासक्रम, सिलेबस, प्रॅक्टिस याकरताचे व्हिडिओ म्हणजे प्रश्न उत्तरांचे MCQचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो। जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही त्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर मित्रांबरोबर ते व्हिडिओ शेअर करा, तसेच आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण ही माहिती कुठून मिळाली त्याविषयी जाणून घेऊ आणि काय काय मुद्दे आहेत ते सुद्धा जाणून घेऊ। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की लगेच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, कारण अत्यंत महत्त्वाची आणि सर्वप्रथम माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत। तर मित्रांनो, संचालक मानव संसाधन पारेषण कंपनी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत। दिनांक 23/10/2023 रोजी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेसमवेत महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापनाने बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला महापारेषण कंपनीच्या वतीने माननीय सुगत गमरे संचालक मानव संसाधन, माननीय सुधीर वानखेडे मुख्य महाव्यवस्थापक मानव संसाधन, माननीय नितीन कांबळे उपमहाव्यवस्थापक मानव संसाधन, माननीय भरत पाटील मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, माननीय महेश आंबेकर सहाय्यक व्यवस्थापक मानव संसाधन, तर संघटनेच्या वतीने कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस, कॉम्रेड भीमाशंकर पोहेकर राज्य उपाध्यक्ष उपस्थित होते, अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। तर ही माहिती कुठून मिळाली? तर मित्रांनो, अशा पद्धतीचा व्हॉट्सअप मेसेज आपल्याकडे उपलब्ध आहे। यामध्ये बरेचसे काही मुद्दे कव्हर केलेले आहे, जे की संघटना, सध्या कार्यरत कर्मचारी यांच्याविषयी आहे। आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती फक्त भरतीविषयी घ्यायची आहे, म्हणून आपण या मेसेजमधून फक्त महत्त्वाच्या 3 मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत, कारण इतर मुद्दे हे नवीन भरतीच्या संदर्भात नाही आहेत। तर अशा पद्धतीने दिनांक 23/10/2023 रोजीच्या बैठकीचे हे अपडेट आहेत। तर मित्रांनो, मुद्दा क्रमांक 12 होता, जो की आपण मेसेजमध्ये बघितले बरेचसे मुद्दे आहेत। इतर मुद्द्यांचा भरतीविषयी काही संबंध नाही, त्यामुळे आपण फक्त भरतीविषयीचे मुद्दे बघत आहोत। तर मित्रांनो, मुद्दा क्रमांक 12 होता, संघटनेची मागणी अशा पद्धतीने होती की सहाय्यक तंत्रज्ञ या पदाच्या ठिकाणी विद्युत सहाय्यक पदभरती करण्यास विरोध। मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, की यापूर्वी महापारेषणमध्ये आणि महानिर्मितीमध्ये सुद्धा तंत्रज्ञ संवर्गातील सर्व पदे ही कायमस्वरूपी पदावरती भरल्या जात होती। या अगोदरच्या सर्व जाहिरातींमध्ये त्या जाहिराती सुद्धा उपलब्ध आहेत, त्या सुद्धा बघायच्या असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या अगोदरच्या जाहिरातींच्या लिंक्स उपलब्ध करून दिल्या जात आहे, त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही जुन्या जाहिराती बघू शकता। तर मित्रांनो, या अगोदरच्या जेवढ्याही भरत्या होत होत्या त्या सर्व भरत्या या 3 वर्षाच्या कंत्राटी तत्वावरती अशा पद्धतीने केल्या जात नव्हत्या। कोणत्या डिपार्टमेंटमध्ये? महानिर्मिती आणि महापारेषण। पण मित्रांनो, महावितरण या कंपनीमध्ये जे की
महाराष्ट्रातील वीज उद्योगातील 3 वीज कंपन्यांपैकी एक महत्वाची कंपनी आहे। तर या महावितरण कंपनीमध्ये तंत्रज्ञ या संवर्गातील पदे विद्युत सहाय्यक या नावाने आणि 3 वर्षाच्या कंत्राटी तत्वावरती भरल्या जात आहे। या 3 वर्षामध्ये त्या उमेदवारांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कर्तव्य बजावावे लागतात। त्यांच्याकरता नियम सुद्धा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच लागू असतात, पण या 3 वर्षामध्ये त्यांना पगार हा कमी असतो आणि ते कायमस्वरूपी नसून कंत्राटी तत्वावरती काम करत असतात। तर आपल्या चॅनलवरती काही दिवसा अगोदर आपण एक व्हिडिओ टाकलेला होता। तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच वरती आय बटन मध्ये सुद्धा तुम्हाला तो मिळून जाईल। त्यामध्ये महापारेषण कंपनीने असे डिक्लेअर केलेले आहे की यानंतर सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या संवर्गातील जी पदे आहेत ती पदे विद्युत सहाय्यक पारेषण या नावाने भरले जातील आणि त्याकरता सुद्धा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी हा लागू असेल। त्याकरता प्रत्येक वर्षाकरता मानधन हे वेगवेगळं असेल असे नमूद केलेले होते। तर संघटनेने याविषयी काय मागणी केलेली आहे की सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाच्या ठिकाणी विद्युत सहाय्यक पदभरती करण्यास विरोध, म्हणजे 3 वर्षाच्या कंत्राटी तत्वावरती विद्युत सहाय्यक पारेषण या नावाने ही पदे भरण्यास संघटनेचा विरोध आहे। यावरती उत्तर देण्यात आले महापारेषण प्रशासनाकडून की महावितरण कंपनीनुसार हा निर्णय घेतलेला आहे। जर महावितरण कंपनीने तो निर्णय बदलला तर महापारेषण कंपनी सुद्धा तसा बदल करेल। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी महापारेषण प्रशासन असं म्हणत आहे की महावितरण कंपनीमध्ये ज्याप्रमाणे विद्युत सहाय्यक या नावाने 3 वर्षाकरता कंत्राटी तत्वावरती पदे भरले जात आहेत, त्यानंतर त्यांना 3 वर्षानंतर तंत्रज्ञ या पदावरती कायमस्वरूपी करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे महापारेषण कंपनीने सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे। जर महावितरण कंपनीने हा निर्णय बदलला असेल तरच महापारेषण कंपनी सुद्धा तसा बदल करेल। पण सध्याची कंडिशन किंवा सध्याची परिस्थिती अशी आहे मित्रांनो की महावितरणमध्ये अद्यापपर्यंत तरी अशा पद्धतीचा कोणताही GR किंवा कोणताही परिपत्रक नाही की विद्युत सहाय्यक नावाची पदे कॅन्सल झालेली आहेत। कारण विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक 4/2019 या पदांची भरती अद्यापपर्यंतही सुरू आहे, म्हणजे अद्यापपर्यंत एकूण पदे हे भरले गेलेले नाहीत। आणि तुमच्या माहिती करता हे पण सांगतो की विद्युत सहाय्यक महावितरण मधील ही जी पदे आहेत ही 10वीच्या मार्कांच्या बेसवरती घेण्यात आली होती, पण महाट्रान्सको मध्ये म्हणजे महापारेषण मध्ये सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाकरता 100% परीक्षा होणार आहे। म्हणजेच विद्युत सहाय्यक महावितरण ही जी पदे आहेत 3 वर्षाच्या कंत्राटी तत्वावरती भरल्या जातात आणि तसं काही कॅन्सल झालेलं आहे। 3 वर्षाचा प्रोव्हिजन पिरियड किंवा 3 वर्षाचं कंत्राटी तत्व असं कुठेही महावितरणने म्हटलेलं नाही। म्हणजे येणारी भरती महापारेषणची ही 3 वर्षाकरता विद्युत सहाय्यक पारेषण या नावाने कंत्राटी तत्वावरती केल्या जाईल, अशा पद्धतीने महाट्रान्सको प्रशासनाने उत्तर दिलेले आहे। पुढील मुद्दा क्रमांक 13 होता मित्रांनो, मागणी होती संघटनेची सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या सर्व रिक्त जागा भरताना महापारेषण मधील कंत्राटी कामगारांना प्राधान्य देणे। याविषयी सुद्धा आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे, त्याचे सुद्धा व्हिडिओ उपलब्ध आहे। कंत्राटी उमेदवारांची अशी मागणी होती किंवा संघटनेची अशी मागणी होती की जे उमेदवार सध्या परिस्थितीमध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये जर कार्य करत आहेत तर त्यांना या नवीन भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे। संघटनेची तर अशी मागणी होती की 100% कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात यावे, जसे की इतर राज्यामध्ये झालेली आहे। याविषयीचा प्रस्ताव संघटनांनी महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री तसेच उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सादर केलेला आहे आणि शासन प्रशासन हे सकारात्मक आहे याविषयी असे सुद्धा त्यांनी त्यावेळीच म्हटलेले होते किंवा त्यांचं तसं स्टेटमेंट होतं। तर सध्याच्या घडीला हा जो प्रश्न संघटनेमार्फत विचारण्यात आला होता किंवा मागणी करण्यात आली आहे की सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या सर्व रिक्त जागा भरताना महापारेषण मधील कंत्राटी कामगारांना प्राधान्य देणे, यावरती प्रशासनाने उत्तर असे दिले की महावितरण कंपनीप्रमाणे प्रत्येक वर्षाला 2 गुण म्हणजे जास्तीत जास्त 10 गुण देण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले। विषय परत एकदा लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही कंत्राटी कर्मचारी असाल, याविषयी बराचसा संभ्रम असा होता की येणाऱ्या भरतीमध्ये काही पर्सेंटेज जागा या कंत्राटी कर्मचाऱ्यांकरता राखीव ठेवण्यात येतील, अशी कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये थोडी चर्चा चालत होती। पण या मेसेजमधून किंवा आजच्या या बैठकीमधून असं क्लिअर झालेलं आहे की ज्याप्रमाणे महावितरण कंपनीमध्ये क्लिअर करण्यात आलं होतं
त्याचप्रमाणे महापारेषण कंपनीला सुद्धा ही पद्धत लागू राहील, जे की कर्मचारी हे कंत्राटी तत्वावरती काम करत आहेत, म्हणजे आउटसोर्सिंग ज्याला आपण म्हणतो किंवा बाह्य स्त्रोत कर्मचारी आपण ज्याला म्हणतो. त्यांची पद्धत अशी असणार आहे, जर हा कंत्राटी कर्मचारी फक्त कंत्राटी कर्मचारी आहे म्हणून नाही, पण त्याच्याकडे जर ITIचं सर्टिफिकेट असेल, त्यातही फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेडचं. कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केलेलं आहे की वायरमॅन ट्रेडच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. माननीय रोहितदादा पवार यांनी सुद्धा मागणी केली होती की वायरमॅन ट्रेडचा अभ्यासक्रम आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडचा अभ्यासक्रम हा सारखा असल्यामुळे वायरमॅन ट्रेडच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सहाय्यक तंत्रज्ञ या पदाकरता अर्ज भरण्याची मुभा असावी. पण महापारेषण कंपनीने मागच्या परिपत्रकामध्ये किंवा पत्रामध्ये असं क्लिअर केलेलं आहे की जुन्या निर्णयानुसार फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये पासआउट झालेले विद्यार्थी, म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI पासआउट झालेले विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतील. म्हणजे कंत्राटी कर्मचारी जरी असेल पण त्याच्याकडे जर वायरमॅनचं सर्टिफिकेट आहे तर तो उमेदवार अर्ज करू शकणार नाही. जो कंत्राटी कर्मचारी हा इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI पासआउट आहे तोच उमेदवार या पदांकरता अर्ज करू शकेल आणि त्या उमेदवाराला एकूण गुण तर मिळतीलच जे की त्यांनी परीक्षेमध्ये मिळवलेले आहे. त्या व्यतिरिक्त त्या उमेदवाराला प्रत्येक वर्षाकरता 2 गुण, अशा प्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण देण्यात येतील, अशा पद्धतीने बैठकीमध्ये मान्य केले गेलेले आहे. म्हणजे एकंदरीत कंत्राटी कर्मचाऱ्यांकरता ही एक आनंदाची बातमी आहे. त्या उमेदवारांना जर ते 5 वर्ष किंवा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीचं काम करत असेल तर त्यांना एकूण गुणापैकी 10 गुण एक्स्ट्रा देण्यात येईल. मित्रांनो, पुढील भरतीविषयी मुद्दा क्रमांक 17 अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे. बैठकीमध्ये संघटनेने मागणी अशी केली होती की सहाय्यक तंत्रज्ञ यांची थेट भरती तात्काळ करण्याबाबत. सहाय्यक तंत्रज्ञ संवर्गातील किंवा सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाची भरती, त्याचप्रमाणे इतरही पदांचा उल्लेख या मेसेजमध्ये होता, पण आपण सहाय्यक तंत्रज्ञ याच्याविषयीच बोलतोय की सहाय्यक तंत्रज्ञ यांची थेट भरती तात्काळ करण्याबाबत संघटनेची मागणी होती. तर या मागणीवरती किंवा या प्रश्नावरती उत्तर देताना संघटनेने काय म्हटलं आहे हे आपण बघणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण एक मुद्दा आणखी क्लिअर करून घेऊ की यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की मागील महिन्यामध्ये, म्हणजे मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महापारेषण प्रशासनाने एक नोटीस जाहीर केली. त्यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की जाहिरात क्रमांक 4, 5, 6 आणि 7 या पदांकरता, जे की लोकमत पेपरमध्ये आलेलं होतं, एकूण पदे यापैकी पद क्रमांक 4, 5, 6, 7 या पदांची जाहिरात लवकरात लवकर, म्हणजे दिनांक 7/10/2023च्या अगोदर आम्ही प्रसिद्ध करू. आणि त्यावेळेस त्यांनी नोटीसमध्ये असे सांगितलं होतं की ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे तिचं चेकिंग सुरू आहे किंवा आपण त्याला म्हणू टेस्टिंग सुरू आहे. ती टेस्टिंग सक्सेसफुल झाल्यानंतर 7 तारखेच्या अगोदर आम्ही किंवा 7 तारखेपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करू. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक एकदा प्रसिद्ध झाली, टेस्ट करून पूर्ण ओके असलं तर लगेच, म्हणजे लवकरात लवकर आम्ही इतर पदांच्या जाहिराती सुद्धा प्रसिद्ध करू. त्याच्या जाहिराती आणि लिंक सुद्धा आम्ही प्रसिद्ध करू असे त्या सूचनेमध्ये किंवा नोटीसमध्ये सांगण्यात आलेले होते. दिनांक 7च्या अगोदर, म्हणजे दिनांक 7/10/2023च्या अगोदरच, म्हणजे 2 ते 3 दिवसा अगोदर जाहिरात क्रमांक 4, 5, 6 आणि 7 या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली. पण अद्यापर्यंत इतर पदे, म्हणजे तंत्रज्ञ संवर्गातील विशेषतः पदे यांची भरती प्रक्रिया अद्यापर्यंत राबवलेली नाही किंवा जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. तर या संदर्भात अशी मागणी होती की सहाय्यक तंत्रज्ञ यांची थेट भरती तात्काळ करण्याबाबत. यावरती उत्तर देताना महापारेषण प्रशासनाने म्हटलं की लवकरच सहाय्यक तंत्रज्ञ 1800 पदाची भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो, ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद. पुढे येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.